नमस्कार, मी सुदेशना. आपण पाहतात नमस्कार लाईव्हचं बातमीपत्र. सुरुवातीला हेडलाईन्स. नांदेड उत्तर मधून पालकमंत्री डीपी सावंत यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. नांदेड दक्षिण मधून आमदार ओमप्रकाश पोकरना यांना जिल्हा प्रमुख हेमंत पाटील यांचे आव्हान. प्रसिद्ध उद्योजक भीमराव क्षीरसागर देगलूर मतदारसंघातून उद्या दाखल करणार आपली उमेदवारी. नांदेड स्पोर्ट डान्स असोसिएशनची कार्यकारिणी जाहीर. श्रीकांत बाहेची शहराध्यक्षपदी. आता बातमीपत्र विस्ताराने. नांदेड उत्तर विधानसभा मतदारसंघातून पालकमंत्री डीपी सावंत यांनी काँग्रेसकडून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला असून त्यांच्या विरोधात मनसेने आपला उमेदवार दिलीप ठाकूर यांना उभे केले आहे. आज घटस्थापनेच्या पहिल्या दिवशी नांदेड जिल्ह्यामध्ये अनेक दिग्गज दावेदारांनी उमेदवारी अर्ज दाखल करून नवरात्र उत्सवाचा मुहूर्त साधला. जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार डीपी सावंत यांनी नांदेड उत्तरमधून उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यांनी राजकारण येथून काँग्रेसच्या कार्यकर्त्यांसोबत रॅली काढून संपूर्ण रस्त्याने जोरदार शक्तीप्रदर्शन केले. श्रीनगर, ITI कॉर्नर, फुले मार्केट, शिवाजीनगर या मार्गाने चाललेल्या रॅलीमध्ये मुस्लिम बांधवाचा मोठ्या प्रमाणामध्ये समावेश दिसून आला. रॅलीचे मल्टीपर्पजच्या मैदानामध्ये सभेमध्ये रूपांतर झाले. यावेळी सभेला उद्देशून खासदार अशोकराव चव्हाण यांनी महानगरपालिका, लोकसभा, जिल्हा परिषद काँग्रेसच्या हाती असल्यामुळे विधानसभा देखील काँग्रेसच्याच हाती द्या असे म्हणत महायुतीला पुन्हा एकदा भुईसपाट करा असे आवाहन केले. समभावाची भावना घेऊन कामाला किती गती मिळते पाहिलं का? 5 वर्षामध्ये दोन्ही आमदार आमचे, शहरातले जिल्ह्यातले 6 आमदार, 7 आमदार काँग्रेस पक्षाचे, 7ही आमदार तयार आहोत आम्ही मुकाबला करण्यासाठी. आपल्याला दुसरा तिसरा विचार करायचा नाही. आपलं भविष्य, आपलं भवितव्य, आपलं भाग्य आपण पाहतोय. राज्यामध्ये एकोपा ठेवला पाहिजे. नांदेड उत्तरमधून मनसेकडून देखील शहराध्यक्ष दिलीप ठाकूर यांनी आज आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. राजकारणावर येथून निघालेल्या मनसेच्या रॅलीला मनसे सैनिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. सध्या तरी नांदेड उत्तरमधून डीपी सावंत विरुद्ध दिलीप ठाकूर असे राजकीय समीकरण असून येणाऱ्या काळामध्ये संविधान पार्टी, MIM आणि अपक्ष उमेदवार काय भूमिका घेतात यावर निवडणुकीचे गणित अवलंबून राहणार आहे. महायुतीचे अद्याप जागा वाटप झाले नसताना जिल्हा प्रमुख हेमंत पाटील यांनी मात्र नांदेड दक्षिण मतदारसंघातून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यांच्या विरोधात विद्यमान आमदार ओमप्रकाश पोकरना यांनी आपली उमेदवारी दाखल केली. महायुतीचे अद्याप जागा वाटप झालेले नाही तरी देखील इच्छुक दावेदारांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी धावपळ चालवलेली आहे. पहिल्या टप्प्यामध्ये शिवसेनेच्या काही नेत्यांची उमेदवारी जाहीर जरी झाली नसली तरी त्यांना उमेदवारी दाखल करण्यासाठी हिरवी चिंडी मिळाली आहे. जिल्हा प्रमुख हेमंत पाटील यांनी आज जिल्हा संपर्क प्रमुख बबनराव थोरात यांच्या समवेत तहसील कार्यालयामध्ये जाऊन आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यानंतर त्यांनी नमस्कार लाईव्हशी केलेल्या बातचीतमध्ये मी रक्ताचा शिवसैनिक असून शिवसेनेने मला उमेदवारी दिलेली आहे, त्यामुळेच मी आज माझे नामांकन दाखल केलेले आहे असे म्हटले आहे. हेमंत पाटील यांना काँग्रेसचे विद्यमान आमदार ओमप्रकाश पोकरना यांचे आव्हान असून आमदार ओमप्रकाश पोकरना यांनी देखील उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे. आज काँग्रेसकडून त्यांनी उमेदवारी दाखल करण्यासाठी शहरातील भोजनलाल चौकापासून जंगी रॅली काढली. वाजत गाजत निघालेल्या त्यांच्या रॅलीला काँग्रेस कार्यकर्त्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर आमदार ओमप्रकाश पोकरना यांनी नमस्कार लाईव्हशी बोलताना म्हटले की यावेळी विरोधी पक्षनेते जिल्हा प्रमुख हेमंत पाटील, MIM या पक्षांच्या उमेदवारांचे डिपॉझिट जप्त करू. नाही, कुठलंही आव्हान नाही. मी दोन्ही माझ्या विरोधातले प्रमुख उमेदवार MIM आणि शिवसेनेच्या दोघांचे डिपॉझिट जप्त करून निवडून येईल याची मला खात्री आहे. लोक मला निश्चित आहे. नांदेड दक्षिणमध्ये आमदार ओमप्रकाश पोकरना विरुद्ध जिल्हा प्रमुख हेमंत पाटील यांच्या उमेदवारीने चांगलीच रंगत चढली असून येणाऱ्या काळामध्ये मनसे, MIM आणि बहुजन समाज पक्ष निवडणुकीचं गणित ठरवणार आहेत. वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची. तुम्ही पाहत रहा नमस्कार लाईव्हचं बातमीपत्र. घर बांधकाम, हॉटेल, मॉल, महाविद्यालय, बंगलो तसेच रुग्णालय बांधकामासाठी लागणारे विट्रीफाईड टाइल्स, वॉल टाइल्स, ग्रेनाइट, कडप्पा, सॅनिटरीज आयटम तांडून मिळण्याचे एकमेव ठिकाण म्हणजे सारडा ग्रेनाइट्स अँड मार्बल. घराच्या सुशोभीकरणासाठी बाथरूम, टॉयलेट, पार्किंग, किचनवटा आदींची उभारणी मार्बल शिवाय होणार कशी? त्यासाठी संपर्क करा सारडा ग्रेनाइट्स अँड मार्बल, विद्युतनगर नांदेड. तसेच गुंडेवार पेट्रोल पंपाजवळ आनंदनगर नांदेड. संपर्क 94 23 03 50 35.
नांदेडच्या खवय्यांसाठी शुद्ध शाकाहारी आणि रुचकर भोजनाची उत्तम व्यवस्था. स्पेशल थाली दालबाटीसाठी प्रसिद्ध भोजनालय. आमरस, श्रीखंड, गुलाबजामुन, मठ्ठ्याचा आस्वाद घ्यायचा असेल तर अवश्य भेट द्या. खमंग, चटपटीत आणि रुचकर जेवणासाठी सुंदामाता भोजनालयाशिवाय पर्याय नाही. सुंदामाता भोजनालय, जुना मोंढा, नांदेड. शुभेच्छा पाठवा सुंदर बुकेसह. संपूर्ण भारतात आणि 190 देशात कुठेही बुके पाठवण्याची सोय फक्त फ्लॉवर अँड फ्लॉवर्सवर. बुके, स्टेज डेकोरेशन, रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशनचे सृजनशील नाव फ्लॉवर अँड फ्लॉवर्स, सेंटर पॉइंट, शिवाजीनगर, नांदेड. संपर्क 73 50 62 56 56. प्रत्येक समारंभाची रंगत वाढवतात ती फुलं आणि फुलाची रंगत वाढवतात फ्लॉवर अँड फ्लॉवर्स. वुडन, सिरॅमिक आणि ग्लास फ्लॉवर पॉटसाठी तसेच स्टेज डेकोरेशन, रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशनसाठी संपर्क करा. फ्लॉवर अँड फ्लॉवर्स, शिवाजीनगर, नांदेड. संपर्क 73 50 62 56 56. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत. मागच्या विधानसभेला खुद माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांना आव्हान देणारे भीमराव क्षीरसागर यावेळी देगलूर या एसटी प्रवर्गासाठी राखीव असलेल्या मतदारसंघातून आपला अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. नांदेड लोकसभेचे विद्यमान खासदार तथा माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांना त्यांच्या भोकर या विधानसभा मतदारसंघातून मागच्या विधानसभेला आव्हान देणारे प्रसिद्ध उद्योजक भीमराव क्षीरसागर हे देगलूर या एसटी असलेल्या राखीव गटासाठी निवडणूक लढविण्याला उभे राहिलेले आहेत. ज्या काळामध्ये देगलूर, भोकर, मुदखेड, अर्धापूर या मतदारसंघात शिवसेनेचे अस्तित्व शोधण्याची गरज होती, त्यावेळी भीमरावांनी शिवसेना आणि भीमसेना यांची युती घडवून बहुजन समाज एकत्र आणला. परंतु या विधानसभेला त्यांच्या कार्याची दखल घेऊन शिवसेना या पक्षाने त्यांना उमेदवारी न दिल्याने त्यांनी आपल्या शिवसेना पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा दिला असून उद्या ते देगलूर या मतदारसंघासाठी अपक्ष उमेदवाराचा अर्ज सादर करतील. पुणे आणि पश्चिम महाराष्ट्रात जाऊन उद्योग क्षेत्रात स्वतःचं वेगळं अस्तित्व निर्माण करणारे भीमराव आता राजकारणातून समाजसेवेची भाषा करू लागले आहेत. त्यांना काँग्रेसचे विद्यमान आमदार रावसाहेब अंतापूरकर आणि शिवसेनेचे संभाव्य उमेदवार माजी आमदार सुभाष साबणे यांचे आव्हान असून ते जर निवडून आले तर राज्यातील एसटी प्रवर्गातील पहिले अपक्ष आमदार राहणार आहेत. महाराष्ट्र शासनाने स्पोर्ट डान्सला राज्यमान्यता दिली असून आता हा डान्स खेळ म्हणून वेगवेगळ्या शाळेमध्ये खेळविला जाणार असून या खेळाच्या निवड समितीत महाराष्ट्र प्रमुखपदी प्रसिद्ध डान्स कोरिओग्राफर रॉबिन्सन यांची निवड करण्यात आली आहे. स्पोर्ट म्हणून केल्या जाणाऱ्या डान्ससाठी महाराष्ट्र शासनाने नुकताच एक निर्णय काढला असून या डान्सला खेळाचा दर्जा देण्यात आलेला आहे. शालेय क्रीडा स्पर्धांमध्ये स्पोर्ट डान्सचा समावेश करण्यात आला आहे. वेळोवेळी स्पर्धा आयोजित करणे, खेळाचा प्रचार करणे, प्रसार करणे यासाठी शासनाने डान्स असोसिएशन ऑफ महाराष्ट्र या संस्थेला डान्स कोचिंगची अधिकृत संस्था म्हणून मान्यता दिली आहे. या खेळाच्या निवड समितीच्या महाराष्ट्र प्रमुखपदी नांदेड शहरातील प्रसिद्ध डान्स कोरिओग्राफर रॉबिन्सन जगदाळे यांची निवड करण्यात आली आहे. तसेच लातूर विभागीय सचिवपदी माजिद इनामदार यांची निवड करण्यात आली आहे. नांदेड शहर व नांदेड जिल्हा स्पोर्ट डान्स असोसिएशनची संयुक्त बैठक नांदेड येथे संपन्न झाली. यामध्ये संस्थेच्या आतापर्यंतच्या वाटचालीचा आढावा घेण्यात आला. त्याचबरोबर भावी काळामध्ये वेगवेगळ्या शाळांमध्ये, महाविद्यालयांमध्ये व शहर आणि जिल्ह्यामध्ये खेळाच्या स्पर्धा आयोजित करून खेळाला लोकमान्यता मिळवून देण्याचा प्रयत्न ही संस्था करणार आहे. बैठकीला मायकल जगदाळे, बालाजी जोगदन, माजिद इनामदार, कळगे पाटील, रामचंद्र शेळके, मिर्झा फयाज बेग, पोलसन जगदाळे आदींची उपस्थिती होती. या असोसिएशनच्या नांदेड शहर अध्यक्षपदी उद्योगश्री श्रीकांत बाहिती यांची निवड करण्यात आली असून त्यांच्या या निवडीबद्दल शिक्षण, क्रीडा, समाजकारण आदी क्षेत्रातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. शेवटी पुन्हा हेडलाईन्स. नांदेड उत्तर मधून पालकमंत्री डीपी सावंत यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. नांदेड दक्षिण मधून आमदार ओमप्रकाश पोकर्णा यांना जिल्हा प्रमुख हेमंत पाटील यांचे आव्हान. प्रसिद्ध उद्योजक भीमराव क्षीरसागर देगलूर मतदारसंघातून उद्या दाखल करणार आपली उमेदवारी. नांदेड स्पोर्ट डान्स असोसिएशनची कार्यकारिणी जाहीर. श्रीकांत बाहिती शहराध्यक्षपदी. आणि याचबरोबर नमस्कार लाईव्हचं हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया, तोपर्यंत नमस्कार.